त्याच्याबद्दल समाधान आहे. काही गोष्टींचं रिग्रेट आहे की वेळ असून सुद्धा काही काही गोष्टी शिकल्या नाहीत, त्याचा रिग्रेट आहे. वाद्य नाही शिकलो, गाणं नाही शिकलो, त्याचा खूप रिग्रेट आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर असं लोकांचं म्हणणं होतं की कान्हाचं करिअर सुरू झालंय, म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचं. कारण तो हे करतोय माहीचा रोल, असं लोकांना वाटत होतं. पहिल्यांदा त्यांना एका अवॉर्ड शो मध्ये भेटले होते आणि तेव्हाच आमची एवढी एक्साइटमेंट होती ना. माझ्याकडे त्या अवॉर्ड शोचा फोटो सुद्धा आहे आणि मला असं झालेलं की वाव यार. आणि नंतर ज्यावेळेस कळलं की काम करायचंय तेव्हा तेव्हा म्हणजे विश्वासच बसत नाही आपण म्हणतो ना, तसं झालं होतं. पण मी ते दाखवू नव्हते शकत. माझ्या जन्माच्या आधी माझे ऑलमोस्ट 10-15 वर्ष आधी माझे आजोबा गेले आणि मी त्यांच्याबद्दल माझ्या घरच्यांकडनं खूप ऐकलंय किंवा माझं घर आज जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे. म्हणजे चारही भावंड, माझे काका, वडील आणि माझ्या दोन्ही आत्या, त्यांच्याकडनं मी खूप ऐकलंय. सो मला असं खूप वाटतं की जर मला AI मधनं काही जनरेट करता आलं तर मला त्यांना भेटायला आवडेल, परत खूप आवडेल. म्हणजे नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ आणि एका मालिकेचा प्रोमो बघितल्यानंतर आपण सगळेच अवाक झालो, कारण 2 मुख्य पात्र आहेच, पण तिसरं जे पात्र आहे ते AI रूपातलं आहे. त्यामुळे फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आणि याच निमित्तानं बोलण्यासाठी आपल्यासोबत सुबोध भावे आणि शिवानी आहे. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि जी काही झलक बघितली त्याच्यानंतर उत्कंठा वाढलेली आहे आमची. तुम्हालाही रिस्पॉन्स मिळाला असेल तर सुरुवातीला काय काय फीडबॅक्स मिळाले त्याबद्दल सांगा प्लीज. तोच आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर असं लोकांचं म्हणणं होतं की कान्हाचं करिअर सुरू झालंय, म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचं. कारण तो हे करतोय माहीचा रोल, असं लोकांना वाटत होतं. अनेक म्हणजे आमच्या क्षेत्रातल्या पण आणि सर्वसामान्य लोकांनाही तेच वाटत होतं. अनेकांना कौतुक वाटलं की चला तर सुबोधबाईच्या मुलाचं सुद्धा करिअर सुरू झालं वगैरे वगैरे. त्यामुळे लोकांची पहिली रिॲक्शन होती की माझा मुलगा काम करायला लागलाय. अनेकांना नंतर कळलं की ते AIचं रूप आहे. त्यामुळे ही होती. माझ्या बाबतीत अशी रिॲक्शन, जी तुमची रिॲक्शन होती तीच माझी रिॲक्शन. हे असं दिसणार आहे, हे असं असणार आहे. कारण त्याआधी ना फक्त ऐकलं होतं की ना आपण AI करतोय आणि आपण असं असं कॅरेक्टर, म्हणजे जे माहीचं कॅरेक्टर आहे असं असं दिसणार आहे वगैरे. आणि मलाही तेवढीच उत्सुकता होती की हे खरंच कसं दिसेल, आय डोंट नो कसं काय. पण प्रोमो बघितल्यावर इतकं छान वाटलं की वाव, हे खूप परफेक्ट होते. आणि सरांना नाही, मलाही खूप जणांनी विचारलं मग सरांचा मुलगा काम करतोय का, मग नक्की तुम्ही हे कसं केलं आणि मग हे काय घडतंय, अरे हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय. सो हीच रिॲक्शन आली आहे. पण कान्हाला म्हणजे करावं असं नाही नाही, माझं काही त्याला बंदी नाहीये काम करायला. त्यालाच आवडत नाहीये. तो फुटबॉल खेळतो आणि तो त्याच्या डोक्यात त्याला खेळातच करायचं करिअर. त्यामुळे पण मालिकेचं नाव तू भेटशी नव्याने, तुम्ही दोघं या मालिकेच्या निमित्तानं कसे नव्याने भेटलात तर त्याबद्दल जर सांगितलं तर. अर्थात सुबोध सरांचं काम तू बघितलं असशील तर त्यांना पहिल्यांदा भेटणं या मालिकेसाठी ते कसं, कशा पद्धतीने? जे खूप छान वाटलं. मग ब्लश का केलंस? म्हणजे मला झालं की का नाही वाटणार छान. म्हणजे काही छोटंसं आय स्टील रिमेंबर की मी पहिल्यांदा त्यांना एका अवॉर्ड शो मध्ये भेटले होते आणि तेव्हाच आमची एवढी एक्साइटमेंट होती ना. माझ्याकडे त्या अवॉर्ड शोचा फोटो सुद्धा आहे आणि मला असं झालेलं की वाव यार. आणि नंतर ज्यावेळेस कळलं की काम करायचंय तेव्हा तेव्हा म्हणजे विश्वासच बसत नाही आपण म्हणतो ना, तसं झालं होतं. पण मी ते दाखवू नव्हते शकत. कारण मला असं वाटलं की ह्यांना वाटलं की घाबरेल वगैरे, टेन्शन वगैरे येईल की काहीला, म्हणून मी काहीच रिॲक्टच नाही झाले. म्हणजे ओके ठीक आहे, सरांसोबत काम करायचंय, ओके वगैरे असं सगळं माझं झालं. पण आता आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली आहे त्याच्यानंतर खूप मजा येते आणि खूप गोष्टी शिकायला पण मिळत आहेत. सुपर. सुबोधदा, शिवानीचं काम पाहिलं होतं का किंवा हो मी पाहिलं होतं. काही इम्प्रेशन? मी ऑफकोर्स पाहिलं होतं. तिची पहिली मालिका राजा राणीची गजोडी, त्याचे बरेचसे भाग मी बघितले होते. कारण कट्यारला जो माझ्या बरोबर माझा डायरेक्शन टीम मध्ये स्वप्नील म्हणून होता, तर स्वप्नीलने मला तिचं आधी नाव सांगितलं. तिचं खूप कौतुक करत होता की खूप मस्त काम करते दादा तू, बघ वगैरे वगैरे. आणि म्हणून मी बघितले मधले एपिसोड आणि खरंच खूप छान काम त्याच्यात त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर ती म्हणली जसं अवॉर्ड फंक्शनचं मला आठवतंय, कारण आय थिंक आम्ही प्रोड्यूस केलेली सिरियल होती, तिची पण सिरियल होती त्या ह्याच्यात, तर त्यानिमित्ताने आम्ही भेटलो होतो. पण एकत्र म्हणजे आता हा एज ग्रुप असा आहे की एकत्र काम करण्याची कधी संधी येईल, कुठे संधी येईल माहित नाही. कारण मी मालिका करेन याची काही गॅरंटी नाहीये. ही खूप आवडली म्हणून मी आता मालिका करतोय. अदरवाईज आत्ता मालिका करणं आत्ता माझ्या टाइम टेबल मध्ये नव्हतं. पण याची गोष्ट खूप आवडली आणि मला असं वाटलं केलं पाहिजे आता. आणि कधी कधी एखादी गोष्ट तुला भाग पडते ती करण्यासाठी, किंवा एखादी गोष्ट आवडली तर तू आपोआप वेळ काढतोस. तर तसं या मालिकेच्या बाबतीत झालं. ती गोष्ट आवडल्यानंतर आपोआप वेळ काढला गेला जो नव्हता. आणि
मालिकेचं शूटिंग सुरू झालं, त्याचा ट्रेलर आला, गोष्ट सुरू झाली आणि त्याची उत्कंठा अजून वाढत गेली. आणि मला असं वाटतं की कधी कधी तुम्हाला मिळणारा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सुद्धा तुमच्या कामावरती खूप परिणाम करतो. म्हणजे तुमचा विश्वास असतोच तुमच्या कामावरती, पण त्या विश्वासात अजून आनंद पण ऍड होतो आणि एक एक ऍड होऊन तुमचं काम सुरू होतं. तर तसं त्या ट्रेलर नंतर जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा ऑलरेडी ट्रेलर आला होता, लोकांना आवडला होता, उत्सुकता वाढली होती. त्यामुळे नकळत त्याचा परिणाम तुमच्या कामावरती व्हायला लागतो. म्हणजे अजून जास्त तुम्ही उत्साहाने अजून जास्त कष्ट घेऊन तुम्ही काम करायला लागतं की आता लोकांना आवडलंय ट्रेलर, तर आता आपली मालिका आवडली पाहिजे. नक्कीच. त्यामुळे अजून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काम करणं आवश्यक आहे. पण स्वतःला AI रूपात पाहणं म्हणजे टेक्नॉलॉजी आता इतकी छान पद्धतीनं समोर आलेली आहे, पण हे खरंच अनएक्सपेक्टेड होतं की ज्या पद्धतीने ज्या क्वालिटीने समोर येत आहे हे रूप तुमचं, तुम्ही बघितलं तेव्हा काय वाटलं होतं की हे कशा पद्धतीने येतं? मी अगदी रफ स्टेजला बघितलं होतं जेव्हा त्यांचं काम चालू होतं, तेव्हा खूप राहिलं होतं. म्हणजे अगदीच 10% त्यांनी कामाला सुरुवात केली होती. त्याच्यातनं अंदाज येत नव्हता, पण कळत होतं की हे कुठपर्यंत जाणार आहे. आणि जेव्हा त्याचं पूर्ण स्वरूप मी बघितलं तेव्हा मी पण शॉक झालो. म्हटलं अरे फार भारी आहे. म्हणजे आता तंत्रज्ञान तुला कुठच्या कुठे नेऊन ठेवणार आहे याची एक झलक आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये अजून याच्यामध्ये खूप फरक पडला असेल आणि अजून AI खूप पुढे गेला असेल, अजून कितीतरी गोष्टी AI शक्य होणार आहेत. तर त्याची झलक आहे. नंतरचा प्रश्न तुझ्यासाठी शिवानी, म्हणजे सुबोध भावे यांच्यासोबत काम केल्यानंतर ज्या ज्या अभिनेत्री त्यांनी यशाची शिखरं गाठली, म्हणजे तू एक यशस्वी अभिनेत्री आहेस, पण जे काही मागचे काही गोष्टी घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ज्या ज्या अभिनेत्रींनी काम केलं, तर तुला काय जाणवतं त्याबद्दल? मी 100% प्रयत्न करेन हे घडवण्यासाठी. होतच तसं, ऑफकोर्स, नाही असं नाही, पण मग तशी रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढली आहे ना. कारण मला तर दोघांबरोबरही काम करायचंय. म्हणजे ह्या व्हर्जन बरोबर आणि ह्या व्हर्जन बरोबर. कुठलं व्हर्जन सगळ्यात जास्त मजा येते तुला? ऑफकोर्स हे व्हर्जन, ऑफकोर्स, म्हणजे वादच नाहीये त्याच्यात काही. पण हे AI रूपात तुझी कशी केमिस्ट्री आणि ते कनेक्ट, कारण आमच्यासाठी फक्त जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे, ते कशा पद्धतीनं करताय तुम्ही? सगळं 8 तारखेला कळ. आता काहीच ते सांगता येणार नाही. सगळं 8 तारखेला ती केमिस्ट्री, माही सोबतची केमिस्ट्री कशी जमली आहे तुझी? माही सोबतची केमिस्ट्री मस्त आहे, कारण माही सोबतची आणि अभिमन्यू सरांसोबतची जी केमिस्ट्री आहे दोन्ही वेगळ्या वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे दोघांसोबतची सुद्धा केमिस्ट्री मस्त आहे, मजा येते करायला. पण ते काम करण्यासाठी चॅलेंजिंग राहिलं असेल एक कलाकार म्हणून. पण असं खूप काही चॅलेंजिंग नाहीये. मी त्या टेक्निकल गोष्टींमध्ये खरंच नाही घुसू शकत, पण मला मजा येते करायला, एवढं मी नक्कीच सांगू शकते. कारण अगेन दोन खूप वेगळ्या शेड्स आहेत सरांच्या. म्हणजे माही कम्प्लीट वेगळा आहे, अभिमन्यू कम्प्लीट वेगळा आहे. मग त्याच्यामुळे त्यांच्या समोर असणारी व्यक्ती सुद्धा वेगळंच रिॲक्ट होईल. नक्कीच. पण कॉलेजचा काळ आणि तो सगळा नॉस्टॅल्जी आम्ही बघू शकतो याच्यामध्ये. सुद्धा तुम्ही त्या काळामध्ये घेतलेले निर्णय असतील किंवा त्या काळात ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल आता समाधान वाटतं, अशा कोणत्या गोष्टी असतील जर मी विचारलं? नाटक करण्याचा, पुरुषोत्तम मध्ये भाग घेण्याचा, त्याच्याबद्दल समाधान आहे. काही गोष्टींचं रिग्रेट आहे की वेळ असून सुद्धा काही काही गोष्टी शिकल्या नाहीत, त्याचा रिग्रेट आहे. वाद्य नाही शिकलो, गाणं नाही शिकलो, त्याचा खूप रिग्रेट आहे. आणि ते कायम ती बोच राहणार की काहीतरी एक वाद्य, एक तबला, पेटी, गिटार, गाणं काहीतरी शिकलं पाहिजे होतं. तर ते वेळ असून पण नाही केलं, त्याचा रिग्रेट आहे. आणि तो खूप मोठा रिग्रेट आहे. कारण आता त्याचं महत्व जाणवतं जेव्हा आपण कलाकार म्हणून काम करतो, की त्या सुरांचं, त्या लयीचं महत्व अभिनयात सुद्धा किती महत्वाचं आहे, त्याचं आता महत्व जाणवतं. पण मला वाटतं तुम्ही म्युझिकल जेव्हा एखादा प्रोजेक्ट करता तेव्हा तीच भूक भागवायचा प्रयत्न करतो. शिवानी, तुला काय वाटतं, तू कॉलेज काळात किंवा त्या काळात घेतलेले निर्णय असतील, तेव्हा केलेल्या गोष्टी असतील, त्याच्याबद्दल आता तुला समाधान वाटतंय, तर त्या कोणत्या गोष्टी असतील? हो, मी कॉलेजमध्ये असताना CS म्हणजे कंपनी सेक्रेटरीसाठी प्रिपेअर करत होते. म्हणजे खूप सुरुवात केली होती मी. फाउंडेशन एक्झाम जी असते त्याच्यासाठी मी तयारी करत होते. आणि मी तेव्हा तो डिसिजन घेतला की मला नाही जमणार आहे हे. मला त्याचा खूप अभिमान म्हणजे मला खूप भारी वाटतं की मी माझ्या घरच्यांना एका पण नंतर बसून सांगितलं समोर की मेरे से नाही होगा. ज्याचा मला खरंच खूप आनंद वाटतो, कारण मला माझ्याकडनं खरंच नसतो झालं. पण आम्हाला आज माहीला भेटता नाही येत, तर माही बद्दल आम्ही तुमच्याकडनंच जाणून घेऊ शकतो ना. माही हे नाव फार इंटरेस्टिंग आहे, म्हणजे याचे वैविध्यपूर्ण अर्थ आहेत खूप, आणि त्याच्यासोबत मोरपीस याचा कनेक्ट जर सांगितलं इतकं छान. मोरपीस कारण ती आठवण तशीच असते, कारण तुला मोरपीस असं तुझ्या अंगावरनं किंवा गालावरनं फिरवल्यानंतर
जी भावना तुझ्या मनात येते, एक छान फिलिंग येतं तुझ्या मनामध्ये, तर तसं ते मोरपीस आहे. त्याची आठवण मोरपीस बघितल्यानंतर कधी कोणाला दुःख नाही होत किंवा असं ढसाढसा रडायला लागला वगैरे असं होत नाही. मोरपीस बघितल्यानंतर असं ते हळुवार काहीतरी प्रसन्न घडल्यासारखं वाटतं तुझ्या आयुष्यात, आणि ती आठवण त्या मोरपीसाची आहे. माही का नाव ठेवलंय क्रिएटिव्ह टीमला विचारायला लागेल, पण तो तसाच आहे जसं कॉलेजमध्ये काही काही आपल्या मुलं किंवा काही काही मुली अशा असतात की ज्यांची आठवण आपण कितीही मोठं झालं तरी येतात, कारण त्यांनी आपल्या कॉलेजमधल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग व्यापलेला असतो. आणि कॉलेजची जान आणि शान असतात ते लोक. ते कॉलेजमध्ये आले की कॉलेजला एक एक जिवंतपणा येतो. अदरवाईज सगळं शिक्षण, मास्तर, प्रॅक्टिकल, सबमिशन याच्यामध्ये जो एक विद्यार्थी भरडले जातात, त्याच्यात अचानक एखाद्या विद्यार्थ्यांनी अचानक कॉलेजमध्ये जान येते, अचानक एक कॉलेजचं वातावरण तयार होतं आपोआप. तर तसा तो माही आहे जो कॉलेजमध्ये इतका खेळकर होता, जिवंतपणा होता कॉलेजचा, विद्यार्थ्यांचा लाडका होता. आणि आता त्या माहीचं बदलतं स्वरूप हे आहे की ज्याला म्हणजे टोकाचा बदल जो घडतो तो म्हणजे अभिमन्यू आहे. बर, पण या माही रूपातल्या AI रूपातला जो माही आहे त्याला पाहिल्यानंतर सगळ्यात ती त्यावेळेतली कोणती आठवण जागी झाली तेव्हा आपल्या स्वतःला या रूपात बघून? असं मी कॉलेजमध्ये कधीच गेलो नाही. असं कधीच कॉलेज एन्जॉय नाही केलं. मला असं वाटलं हे राहून गेलं यार कॉलेजमध्ये मी गेलो तर फक्त नाटकासाठी गेलो, कॉलेजने एन्जॉय केलं. म्हणजे मी फक्त नाटक खूप एन्जॉय केलं, नाटक भयंकर एन्जॉय केलं. पण तसं म्हणजे वर्गात बसणं, कोड्या करणं, मित्रमैत्रिणींचा ग्रुप करणं, फिरायला जाणं, आमचं जे काय होतं ना ते सगळं नाट्य मंडळाशीच कनेक्टेड होतं. कॉलेजचं आयुष्य ते तशा अर्थाने कॉलेज नाट्य मंडळाच्या बाहेरचं कॉलेज नाही एन्जॉय. म्हणजे हा माही अपोजिटच आहे, तुम्ही जे कॉलेजचं काळ जगलं त्याच्या अपोजिट. पण पुन्हा एकदा श्रेणी एक मालिका केली, त्याच्यानंतर आता पुन्हा नवी वाहिनी आणि सुबोध भावे यांच्यासोबत काम मिळणं, एक एक स्टेप तू पुढे जाते. कशा पद्धतीने बघते या सगळ्या गोष्टीकडे? छान वाटतंय मला खूप जास्त. मला काय आहे ना, ह्या क्षेत्रात तुम्ही जेव्हा काम करता त्यावेळेस तुम्हाला खूप वेगळे वेगळे जसे कॅरेक्टर्स करायला मिळतात ना, तसे तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे लोकही भेटतात. आणि त्या वेगळ्या वेगळ्या लोकांसोबत तुम्ही काम करत असतात, तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात, चांगल्या वाईट सगळ्याच खूप गोष्टी शिकायला मिळतात. आणि मला असं वाटतं ना की हे सगळं माझ्या करिअरच्या एका खूप परफेक्ट स्टेजला घडतंय की जिथे म्हणजे आयुष्यभरच शिकण्याची वृत्ती असायला हवी, पण ह्या स्टेजमध्ये असं असतं ना की आपल्याला खूप ग्रॅब करायच्या असतात गोष्टी. मला हे पण शिकायचं, मला ते पण शिकायचं, मला हे पण करायचं, ते पण करायचं. आणि मी आता त्या स्टेजमध्ये आहे आणि ह्या वेळेत मला त्यांच्यासोबत काम करायला मिळतं. त्याच्यामुळे ऑफकोर्स मला ऑनस्क्रीनही खूप गोष्टी शिकायला मिळतात, ऑफस्क्रीनही खूप गोष्टी शिकायला मिळतात. आणि नॉट नेसेसरी की त्या फक्त ऍक्टिंगशी रिलेटेड आहेत किंवा आमच्या शोशी रिलेटेड आहेत, असं काही नाहीये. त्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून पण तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात. तुम्ही माणूस म्हणून पण खूप समृद्ध होता, शिस्त येते, कुठेतरी खूप नकळतपणे संस्कार घडत असतात. खूप छान गोष्ट शेअर केलीस. शेवटचा प्रश्न असा की जर आता तुमचं तर एक AI रूपातलं कॅरेक्टरच समोर आलेलं आहे, पण जर तुम्हाला संधी दिली की AI रूपात तुम्हाला काहीतरी तयार करायचंय, तर ती कोणती गोष्ट असेल किंवा कोणती व्यक्ती आहे तुम्हाला, किंवा तो कोणता क्षण त्याच्यातून उभं करावंसं वाटेल? तर ते एक क्षण जर लोकांनी सांगितलं. आत्ताच्या काळात प्रभातचा काळ गोल्डन पिरियड ऑफ मराठी सिनेमा. तो सगळा एरा समोर संपूर्ण ती माणसं, तो काळ सगळंच. इंटरेस्टिंग. शिवानी? माझ्या जन्माच्या आधी माझे ऑलमोस्ट 10-15 वर्ष आधी माझे आजोबा गेले आणि मी त्यांच्याबद्दल माझ्या घरच्यांकडनं खूप ऐकलंय किंवा माझं घर आज जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे. म्हणजे 4ही भावंड, माझे काका, वडील आणि माझ्या 2 आत्या, त्यांच्याकडनं मी खूप ऐकलंय. सो मला असं खूप वाटतं की जर मला AI मधनं काही जनरेट करता आलं तर मला त्यांना भेटायला आवडेल, परत खूप आवडेल. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमच्याशी गप्पा मारून. आणि आता आम्ही वाट बघतोय मालिकेची. या मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन तर होईलच, पण एक वेगळा विषय आणि एक वेगळी कथा देखील बघायला मिळणार. त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.